या ट्रेडचा काही भरोसा वाटत नाही गायज. कारण का रिजेक्शन येते जोरात. हो सर. चला आता आपण इथे एक रिस्क घेतलेली आहे पुट साईडमध्ये. दोनशे 291. कमीत कमी 291 रुपये घ्यायचा प्रयत्न करूयात. म्हणजे 10 पॉईंट घेऊयात. आणि जर ट्रेल होत असेल तर बेस्टच. आता मोठ्या टार्गेटसाठी कसं थांबायचं, राईड कसं करायचं हे आपल्याला आता इथं शिकायचं आहे. खूप दिवस झालं ट्राय करतोय की आपण अकाउंट ग्रो करायचं, जोपर्यंत मोठे प्रॉफिट्स अकाउंटमध्ये ॲड होणार नाहीत. चला गाईज, इथं आपला स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे. याला कॉस्ट टू कॉस्ट आपण एक्झिट केलेलं बरं. इथे जर आता एखादी स्ट्रॉंग 5 मिनिटच्या कॅन्डलवरती जर स्ट्रॉंग एक बुलिश कॅन्डल बनत असेल तर आपण अपसाईडला ट्रेड घेणार आहोत. एक हे आपलं आत्ताचं ॲनालिसिस आहे. ह्या इथे साईडला जर काय एक बुलिश कॅन्डल बनत असेल तर डेफिनेटली आपण एक चान्स घेणार आहोत अपसाईड साईडला. बघू शकता की तुम्ही नॉर्मल आपला स्टॉप लॉस ॲक्च्युली येतो होता, पण थोडीशी चुकी झाली माझ्याकडून आणि मी आधीच एक्झिट केलं. कारण एवढी मोठी बेरिश कॅन्डल बनल्यानंतर असं पण स्टॉप लॉस हिट होणार होतं, त्यामुळे मी थोडंसं लवकर एक्झिट केलं. पण तीच एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते ते आता आपल्याला इथे दिसते. इथं आपण एक रिस्क घेत आहोत कॉल साईडला, कारण एक स्ट्रॉंग कॅन्डल 5 मिनिटांना इथं बनताना दिसते, पण थोडंसं वेट करावं लागतोय की काय बघूया. कारण हा रिजेक्शन घ्यायला नको, एखादं जरा स्वस्तात मिळते का बघूयात. जास्त गडबड करून उपयोग नाही. पण आता आपण मगाशी ॲनालिसिसप्रमाणे इथं जर एखादी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनणार असेल तर आपण अपसाईडला एंट्री घेणार होतो. तर आता तशी सिच्युएशन बनते थोडीशी, फक्त आपण जरा कन्फर्मेशनची वाट बघूयात. एक मिनिट राहिला आहे कॅन्डल क्लोजला, त्यामुळं थोडंसं पेशन्सली वाट बघूयात. आणि प्रीमियमच्या चार्ट्समध्ये एखादी स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज होते का बघूया. ओके, पुट साईडला एकदम बेस्ट कॅन्डल क्लोज झालेलं आहे, पण थोडासा पन्नास. ओके, आता अजून 5 मिनटं आपल्याला वाट बघायला लागणार. इथं जर इथे रेड कॅन्डल स्ट्रॉंग क्लोज झाली तर आपण बिनधास्त पुट साईडला जायचं आहे आणि मोठ्या टार्गेटसाठी वाट बघायची. आता
हा पीक पॉईंट आलेला आहे. 11च्या आसपास आपल्याला एंट्री मिळेल आणि कमीत कमी पुढचा 1 तास तरी तो ट्रेंड आपल्याला राईड करता येईल. हे आपलं सिम्पल ॲनालिसिस आहे. आता बघूयात काय होते. शेवटी मार्केट आहे, आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जे चार्टवरती दिसते तेवढंच आपण ट्रेड करणार आहोत. अजून 3 मिनिट राहिलेले आहेत पुढची. इथं फारसं मोमेंटम तर मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आपण थोडीशी वाटच बघूयात. कारण का इथं साईडवेज राहण्याचे चान्सेस आहेत. कारण हा जो हे जे रिजेक्शन मिळालं आहे बँक निफ्टीचं, हे टोटली अनफेअर दिसतंय मला. कारण इथल्या सगळ्या ब्लॉक ऑर्डर्स आणि एवढं फास्ट रिजेक्शन मी ॲक्सेप्ट केलं नव्हतं. असं 2 मिनिट राहिलेले आहेत, बघूयात वाट आपण काय होते. सिम्पल ॲनालिसिस आहे. मार्केट ओपन झालं, सस्टेन करायचा प्रयत्न करते. एकदा ब्रेकआउट द्यायचा पण प्रयत्न केला आहे आणि दुसऱ्यांदा इथून ह्या EMAचं रिजेक्शन घेते. जर का ह्या सेम कॅन्डलचा, रेड कॅन्डलचा आपण विचार केला आणि ती जर बेरिश असेल तर आपण ट्रेंड कंटिन्युएशनची गोष्ट इथं बघू शकतो. थोडक्यात हे आपलं सिम्पल ॲनालिसिस आहे. बघूयात आता. जवळजवळ 30 सेकंद बाकी आहेत, 30-40 सेकंद कॅन्डल क्लोज होण्यासाठी. जर का ही पण कॅन्डल सँडविच झाली तर आपण काय करू शकत नाही, थोडा वेळ वाटच बघायला लागणार आहे आपल्याला. पण हाय चान्सेस आहेत की थोडंसं या इथून रिजेक्शन मिळेल, ह्या एरियातून. बघूया काय होते. ओके, हे कॅन्डल वरती नेऊन क्लोज केलेलं आहे EMAच्या, त्यामुळं विषय अजून थोडासा मिस झालेला आहे. इथं अजून थोडंसं वरती ड्रॅग होऊन मग थोडंसं असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बघूयात काय होते. मागाच्या सेम प्राईजला पुटमध्ये एंट्री मिळते, सेम स्ट्राईक प्राईसमध्ये. का थोडंसं अजून स्वस्त किंवा अजून महाग, हा आपला प्लॅन आहे. प्लॅन रेडी आहे. जर व्यवस्थित कॅन्डल क्लोज झाल्या तर टार्गेट आपण 20 पॉईंटचं ठेवूयात. नाही, अजून पण मला इथं विश्वास नाही, इथून पडेल असं वाटत नाही. अजून थोडी वाट बघायला लागणार. बघितलं गाईस, सांगितलं होतं ही लाईन त्यासाठी आखली होती की मी इकडून आपल्याला रिजेक्शन मिळेल. ही पॉवर असते मार्केट ॲनालिसिस करायची. कायम चार्ट बघण्याची सवय ठेवल्यामुळं ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात येतात. नाही, आता पण थोडंसं मार्केट इथं पूर्णपणे अडकून पडलेलं आहे. आत्तासुद्धा ह्या कॅन्डलमध्ये कोणताही व्ह्यू क्लिअर होत नाही. जरी आपल्या ॲनालिसिस डाऊन साईडचं आहे, योग्य वेळेची वाट बघणं खूप अवघड आहे इथं. आता इथं असं पण होऊ शकतं की या ट्रेंड लाईनच्या वरती एक बुलिश मोमेंटम आपल्याला दिसू शकतं, असं पण होऊ शकतं. त्यामुळं बघूयात आता इथं काय होतं आहे. ह्याच्यावरती जर कॅन्डल व्यवस्थित क्लोज झाली तर डेफिनेटली वी कॅन गो लॉंग. किती सेकंद राहिलेत? फक्त 20 सेकंद मोडफोडचे राहिल्यात. फक्त जास्त वरच्या साईडला ड्रॅग होता कामा नये, कारण का उगाच आपला स्टॉप लॉस मोठा होईल. त्यामुळं पण थोडंसं खाली पुश झालं तर आपल्यासाठी चांगलं असेल. चला, खालच्या साईडला एक पुलबॅक द्या. थोडंसं आपल्याला 1
360पर्यंत मिळू देत. 363 हा जास्त स्वस्तात मिळेल असं वाटत नाही काहीच, त्यामुळं आपण इथं लॉंग करूयात ही पोझिशन. पुटला हेड करूयात. जास्त ग्रीड न करता डायरेक्ट आपण 10 पॉईंटचे टार्गेट लावतोय. आणि कितीला एंट्री केली आपण? 365 375. ओके, 1:2 मे बी. ओके, आता बॅकआउट देण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं हा आपल्यात किती पेशन्स आहे ते आत्ता या ट्रेडमध्ये आपल्याला दिसून येईल. स्टॉप लॉस लावून टाकूया 355चा आपण. दहा पॉईंटचा सिम्पल स्टॉप लॉस आहे. कमीत कमी 20 पॉईंट इथे घेण्याचा प्रयत्न करूयात आपण. छान असा ब्रेकआउट दिलेला आहे. ट्रेडिंग, वन क्लिक ट्रेडिंग ॲक्टिव्ह आहे. पेशन्स ठेवावं लागणार. मार्केट अजून रिव्हर्स होण्याची पूर्ण शक्यता आहे, तरी पण आपल्याला पेशन्स ठेवायचा आहे न घाबरता. स्टॉप लॉस मी ट्रेल करून ठेवला आहे, कारण का ह्या ट्रेडमध्ये लॉस घेण्यात काय अर्थ नाही. आता जवळजवळ 800-900 रुपीजचं प्रॉफिट आपल्याला इथं दाखवले. नंतर सिम्पली काय करूयात, या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस आणून ठेवूया. नाही, आता एडिट का नाही होत आहे. टार्गेट मिळालेलं आहे आपल्याला, पण रिजेक्शन घेते थोडंसं. आपण ट्रेल करायचा प्रयत्न करूया. बघू शकताय काहीच की किती काय प्रॉब्लेम झालेला काय माहीत नाही, पण असो. 1600ला एक्झिट करायचं होतं, पण ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाली एक्झॅक्ट टाईमला, कारण आय थिंक डबल ऑर्डर प्लेस झालेली सेलिंगची. थोडंसं बघूयात ऑर्डरमध्ये ॲक्च्युअली काय रोल झाला याचा. ओके, कॅन्सल झाल्यानंतर फेल्ड, कॅन्सल. ओके, सेलिंगची पोझिशन्स कॅन्सल झाली. ओके, असो, प्रॉपर एकदम बेस्ट ॲनालिसिस वर्क झालं. आणि जवळजवळ आपण कितीला एक्झिट केले बघूयात. ऑर्डर्स या सगळ्या फेल आहेत, 3 ऑर्डर्स. सक्सेस ऑर्डर बघूयात. हा कॉल आपण सेल केलेला आहे 386 म्हणजे 387ला. 20 पॉईंट्स आपण घेतले, जसा आपण विचार केलेला तसा. 387 कुठं आहे? 387. ओके, एवढा आपण टार्गेट अचीव केलेलं आहे यामध्ये. 400चा हाय लावू शकतो आत्ता काहीच, त्यामुळं
चला, जर का पुढचा ट्रेड व्यवस्थित होत असेल तर मी तुम्हाला अपडेट करतो, जर काय प्रॉपर ॲनालिसिस बनत असेल तर. चला गाईज, क्लोज करूयात. 3 ट्रेड कंप्लीट झालेले आहेत. उगाच ओव्हर ट्रेड करण्यात काय अर्थ नाही. मार्केट पण खराब आहे. उगाच अनयुज्युअल लॉस देण्यात मध्ये काय बरोबर वाटत नाही. बघू शकता तुम्ही 3 ट्रेड कंप्लीट झालेले आहेत. फक्त आता आपले टार्गेट, डेली टार्गेट पण हिट झालेत आणि तिन्ही प्रॉफिटेबल आहेत. ऑर्डरमध्ये बघू शकताय तुम्ही, ह्या टोटल 8 ऑर्डर झालेले आहेत, त्यातल्या 3 फेल आहेत, म्हणजे 5. म्हणजे एकच आपण ऑर्डर डबल टाकलेले आहे, म्हणजे टोटल 4 ट्रेड पडले आहेत आपले. अगदी व्यवस्थित झालं आहे ते पण. त्यामुळं आजचा दिवस व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये क्लोज करूयात आणि भेटूयात उद्या. बाय बाय, टेक केअर.